नमस्कार, मी प्रसाद राऊत, निर्माता म्युझिकल वेव्स. सर्वप्रथम आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखाची, समृद्धीची, आनंदाची व आर्थिक दृष्ट्या भरभरडी जावो ही ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो. मित्रांनो, दिवाळी निमित्त म्युझिकल वेव्स तुमच्या समोर घेऊन येत आहे सुरेल मराठमोळी गाण्यांची मैफिल मनवेडे गुंतले. आपल्या सर्वांसमोर सादर करीत आहोत, त्याचा आपण मनमुराद सर्वांनी आस्वाद घ्यावा. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ दीपावली. धन्यवाद. धन्यवाद पराग आणि प्रसाद या सुरेल मैफिलीचं सारथ्य करण्याची जबाबदारी आज माझ्यावर सोपवल्याबद्दल. तर नमस्कार, सुस्वागतम, राम राम मंडळी. सकाळचे 7 वाजून गेले आहेत आणि हे काय, अजून सगळेजण गाढ झोपेत. अरे उठा उठा, दिवाळी आली. म्युझिकल वेव्हच्या दिवाळी पहाटेची वेळ झाली. आमचे सगळे कलाकार सज्ज आहेत. अहो चला चला हो, लगबग लगबग झाली पहिली घंटा. आनंदाचे रंग लुटूया, विसरून सारा तंटा. आज दीपावली. मराठमोळ्या भाषेत सांगायचं तर दिवाळी. सण आनंदाचा, सण जल्लोषाचा, फटाक्यांच्या धूमधडाक्यांचा, छान छान वस्त्रांचा, सुवर्ण अलंकारांचा, दिव्यांच्या रोषणाईचा, गोड तिखट फराळांचा, हा उत्सव नात्यांचा. या दिवाळीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. तसं पाहायला गेलं तर दिवाळी दरवर्षी येते आणि दरवर्षी ती तितकीच खास असते. पण यावर्षी ती जरा अजून खास आहे, कारण ही दिवाळी संस्मरणीय करण्यासाठी पराग पवनीकर आणि प्रसाद राऊत सविने सादर करीत आहेत म्युझिकल वेव्सची एक सुरेल दिवाळी पहाट, मनवेडे गुंतले. आणि गुंतलेल्या मनाचं गूज सांगायला तुमचा मित्र सज्ज आहे, प्रशांत गुराव. तर रसिको, सकाळचे 7 वाजून गेले आहेत. दिवाळी पहाटेची मैफिल देखील सुरू झाली आणि हळूहळू का होईना एक एक जण या मैफिलीमध्ये रुजू होतोय. बघा, पूर्वी कसं असायचं की माणसं भेटली की त्यांची खुशाली कळायची, आणि आता काय, माणसं ऑनलाईन दिसली तरी त्यांची खुशाली आपली आपणच समजून घ्यायची. असो, कालाय तस्मै नमः. रसिको, जनमानसासारखं आम्हा कलाकारांचंही एक आराध्य आहे. 14 विद्या 64 कलांचा अधिपती, सकळ विद्यांचा अधिदेव, सकळ गुणांचा नायक, प्रत्येक शुभकार्याची सुरुवात अर्थात गणपती. अकार चरण युगुल, उकार विशाल उदर, मकार मस्तकाकारी महामंडळ असं ज्याचं वर्णन केलं जातं ते उभ्या महाराष्ट्राचा आराध्य म्हणजे गणपती. अशा या गणेशाचं गाणं रचण्याचा मोह प्रत्येक संगीतकाराला काही चुकला नाही. इतकंच काय की संत रामदास ज्यांनी उभं आयुष्य केवळ रामनामाचा ध्यास केला, त्यांनाही हा मोह आवरता आला नाही. देशाटन करताना एके दिवशी मोर गावामध्ये प्रभू रामचंद्राऐवजी चक्क गजाननाचं दर्शन झालं, तेव्हा त्यांनी रचलं सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. तर मंडळी, सुरुवात करूया या कार्यक्रमाची आणि सौमीच्या आवाजाने या कार्यक्रमाची दिलखुलास सुरुवात करूया शंकर महादेवन यांनी गायलेलं अजय अतुल यांची कलाकृती. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि
एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुपुरस्थायिने गुरुविक्रमाय प्रियप्रवराय गुरुवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्म सदाराधाय गुरुपुत्र परित्राते गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्पाय गन्धमस्ताय भोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि ग्रन्थगीताय ग्रन्थगेयाय ग्रन्थान्तरात्मने गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे गीतचरिताय गायकवराय गन्धर्वप्रियकृते गायकाधीन विग्रहाय गङ्गाजलप्रणयवते गौरीस्तनन्दनाय गौरीहृदयनन्दनाय गौरभानुसुताय गौरी गणेश्वराय गौरीप्रणयाय गौरीप्रवणाय गौरभावाय धीमहि गोसहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि
आज सौमितने आम्हा सर्व कलाकारांच्या वतीने गणेशाला आवाहन करीत स्वरसुमने वाहिली. रसिको, सण म्हटलं की आनंदाला उधाण येतं. ही जादू आहे सणांची. आपला मोबाईल जसा आपण रिचार्ज करतो तसा हा आनंदाचा रिचार्ज. आजच्या दिवाळी पहाटेचा विषय देखील तसाच एव्हरग्रीन आहे. हे नसेल तर आपल्या आयुष्याला पूर्णता येणार नाही. म्हणजे मिठासारखं. जशी मिठाशिवाय कुठल्याही पक्वान्नाला चव नाही, तशी या गोष्टीशिवाय जीवनाला अर्थ नाही. प्रेम. प्रेम म्हणजे हृदयातील भाव. प्रेम म्हणजे रुपेरी स्वप्नांचा गाव. प्रेम म्हणजे कधी न तुटणारा बंध. प्रेम म्हणजे कोणाला तरी जिंकण्याचा छंद. प्रत्येक माणूस आयुष्यात एकदा तरी प्रेम करतोच. कधी उघडपणे व्यक्त होतो तर कधी मनातल्या मनात स्वैर होतो. मनातल्या मनात प्रेम करणं म्हणजे तारेवरची कसरत. जितकं सावध पाऊल टाकायचं तितकं राहतं घसरत. मनातल्या मनात प्रेम करणाऱ्यात तर अनेक प्रेमवीरांनी महारत मिळवली आहे. मनापासून आवडणाऱ्या आपल्या जिवलग मैत्रिणीला मनातलं सांगण्याची हिंमत कॉलेज संपेपर्यंत तर काही होत नाही. ती काय म्हणेल, आपण आपल्या पायावर उभे नाही अशी प्रचंड भीती मनात. मग काय, काळ वेळ निघून जातो आणि आपण आपल्या पायावर उभे राहण्याच्या आधी आपल्या मैत्रिणीची मुलं त्यांच्या पायावर उभी राहतात. बरं, त्या प्रेमपत्राने देखील काही साध्य होत नाही. कारण अखंडित लिहिली अनेक जणींना प्रेमपत्र. प्रेम नाही जुळले तरी अक्षर सुधारले मात्र. आता हे जरी खरं मानलं तरी यालाही काही अपवाद असतात. ज्यांच्या आयुष्यात छान असं प्रेम येतं त्यांचं आयुष्य देखील संपूर्ण बदलून जातं. म्हणजे हे बघा ना, की दिवाळी हा सण दिव्यांचा असला तर हे मात्र सप्तरंगात न्हाऊन गेलेले असतात. तर सप्तरंगात न्हालेलं प्रेम सप्त स्वरामध्ये साकारायला येत आहे. आरती गाडगीळ आली माझ्या घरी ही दिवाळी.
रसिको, कार्यक्रम ऑनलाईन असल्यामुळे टाळ्या जरी ऐकू आल्या नाहीत तरी आरती यांच्या सुंदर गाण्यावर मिळालेली पोच पावती आणि कमेंट्स पाहून मी खरंच खूप भारावलो. म्हणजे दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेमाचं आगमन होतं. शोधून म्हणून सापडत नाही, मागू म्हणून कधीच मिळत नाही, वादळ वेडं घुसतं तेव्हा टाळू म्हणून टळत नाही. आकाश, पाणी, तारे, वारे सारे सारे ताजे होतात. वर्षाच्या विटलेल्या मनाला आवेगांचे वारे फुटतात. आणि त्यात पहिलं वहिलं प्रेम कोणी विसरत नसतं. मनात खोल घर करून ते राहत असतं. माझ्या कॉलेजच्या आयुष्यात माझ्या एका जवळच्या मैत्रिणीवर माझं प्रेम जडलं. म्हणजे केवळ माझंच प्रेम जडलं, तिचं काय माहीत नाही. ती उत्तम गायची आणि त्याचबरोबर सुंदर कथ्थक नृत्य देखील करायची. बरं, एका दिवाळीत तिने मला फराळाला घरी बोलवलं. मला फारच आनंद झाला. मी थेट तिच्या घरी पोहोचलो. तिच्या दारात एक सुंदर फुलांची रांगोळी काढली होती आणि दारात ती उभी होती. त्या दोघांना एकत्र पाहिलं आणि माझ्या ओठांवर किशोर कुमारांचं हे गीत तरारलं. माझ्या भूतकाळातील गोड आठवणींना उजाळा द्यायला येतोय माझा मित्र, या कार्यक्रमाचा एक निर्माता आणि एक सुरेल गायक पराग पवनीकर. आणि ते गीत होतं रंगोली सजाओ. रंगोली सजाओ रे, रंगोली सजाओ, रंगोली सजाओ रे, रंगोली सजाओ. तेरी पायल मेरे गीत आज बनेंगे दोनों मीत. रंगोली सजाओ रे, रंगोली सजाओ. तेरी पायल मेरे गीत आज बनेंगे दोनों मीत. रंगोली सजाओ. गगन पर चमका तारा, मैंने समझा तेरा इशारा. बन गई धड़कन प्रेम संदेशा, शायद मुझको तूने पुकारा. तेरे दर पर लाई प्रीत, तेरे दर पर लाई प्रीत. रंगोली सजाओ रे, रंगोली सजाओ. तेरी पायल मेरे गीत आज बनेंगे दोनों मीत. रंगोली सजाओ. के सुर में राग है मेरा, प्यार की लय पर नाच है तेरा. जीवन बीना बाजे सुरीली, जो सुर बोले नाम ले तेरा. अर्पण तुझ पर हर संगीत, अर्पण तुझ पर हर संगीत. रंगोली सजाओ रे, रंगोली सजाओ. तेरी पायल मेरे गीत आज बनेंगे दोनों मीत. रंगोली सजाओ रे, रंगोली सजाओ. तेरी पायल मेरे गीत आज बनेंगे दोनों मीत. रंगोली सजाओ.
या कार्यक्रमाचं एकमेव हिंदी गाणं. खरं तर किशोरदांच्या या गाण्याचा मोह काही आम्हाला आवडला नाही, म्हणून या कार्यक्रमात आवर्जून घेतलं. मंडळी, कवी कुसुमाग्रज बिनधास्त आणि रांगड्या प्रेमाचा उल्लेख करताना म्हणतात की प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उघून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. आणि असं रांगडं प्रेम जर पाहायचं असेल तर शिवारात, माळ रानात, मातीतून सोनं उगवणाऱ्या या बळीराजालाच भेटायला हवं. हा बळीराजा जेवढं प्रेम आपल्या कारभारणीवर करतो तितकाच जीव तो आपल्या ढवळ्या पावळ्यांवर देखील लावतो. ही मुकी जनावरं मुकी जरी असली तरी आपल्या मालकांची भाषा, स्पर्श, दुःख, सुख सारं काही समजू शकतात. आता ढवळ्या पावळ्यांचा विषय निघालाच आहे तर आनंद घन म्हणजे लता दिदींचं ते अजरामर गीत नक्कीच व्हायला हवं. पंडित हृदयनाथांनी गायलेलं गीत आपल्यासमोर घेऊन येत आहेत. एक बुलंद मराठमोळा आवाज, दत्तात्रय मेस्त्री, जीवा शिवाची बैल जोडा. जीवा शिवाची बैल जोड, लावील पैजाला आपली पुढं. हे हे डौल मोराच्या मानाचा, डौल मानाचा, येग रामाच्या बाणाचा, येग बाणाचा. डौल मोराच्या मानाचा, डौल मानाचा, येग रामाच्या बाणाचा, येग बाणाचा. धान्य सर्जाची हनाम जोडी, धान्य सर्जाची हनाम जोडी, पुन्हा हुईत हाती गोडी माझ्या राजार, पुन्हा हुईत हाती गोडी माझ्या राजार. डौल मोराच्या मानचा, डौल मानचा, येग रामाच्या बाणाचा, येग बाणाचा. सर्गाची रमाडी, सर्गाची माडी, त्याच्या सर्गाची रमाडी, सर्गाची माडी. डौल मोराच्या मानचा, डौल मानचा, येग रामाच्या बाणाचा, येग बाणाचा. शंकराची माया, विष्णू लक्ष्मीचा राया. सती शंकराची माया, विष्णू लक्ष्मीचा राया. पुरुष परकरतीची जोडी, पुरुष परकरतीची जोडी. डाव परपंचाचा मांडी माझ्या राजार, डाव परपंचाचा मांडी माझ्या राजार. डौल मोराच्या मानचा, डौल मानचा, येग रामाच्या बाणाचा, येग बाणाचा. धान्य सर्जाची हनाम जोडी, धान्य सर्जाची हनाम जोडी, पुन्हा हुईत हाती घोडी माझ्या राजार, पुन्हा हुईत हाती घोडी माझ्या राजार. डौल मोराच्या मानचा, डौल मानचा, येग रामाच्या बाणाचा, येग बाणाचा. डौल मोराच्या मानचा, डौल मानचा, येग रामाच्या बाणाचा, येग बाणाचा.
याला म्हणतात मृदगंधात न्हालेला एक बुलंद आवाज. मानलं राव दत्ता. मित्रांनो, प्रेमात एकमेकांना पाहणं जास्त महत्त्वाचं असतं. म्हणजे बघा ना, की मी तिला पाहिले, तिने मला पाहिले, मी तिला पाहिले, तिने मला पाहिले, आणि असं पाहता पाहता तिचे 2 आणि माझे 4 विषय राहिले. बरं, लोकांनाही उत्सुकता काही कमी नसते. प्रेमात आणि दवाखान्यात सारेजण एकच प्रश्न विचारतात, सिरियस आहे का? आता लव्ह ॲट फर्स्ट साईट असं जरी प्रेम असलं तरी तिला विचारणं हे तर कर्तव्यच असतं, नाही का? मग मी तिला विचारलं आणि तिने लाजून होय म्हटलं आणि सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाचत सुटलं. तुम्ही म्हणाल, यात विशेष काय घडलं? अहो, त्यालाच कळेल ज्याचं असं प्रेम जडलं. प्रत्येक क्षण मनात साठवतो, प्रत्येक क्षण आपण मनात साठवतो, आठवणींचं चांदणं असं झेलून घेतो. माझं काय, तुमचं काय? प्रेमात पडलं की असंच व्हायचं. हे सारं मी काव्यात मांडलं, पण आता गाण्यात मांडायचं असेल तर थांबा, मी परागलाच बोलवतो. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला. हिमवर्षावातही कांती तव पाहुनी, ला 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 ला. हिमवर्षावातही कांती तव पाहुनी, तारका नभातल्या लाजल्या मनातुनी. ओघळले हिम तुषार गालावर थांबले. ओघळले हिम तुषार गालावर थांबले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला. हो 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 हो, ला 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 ला. कावगाच झाकीशी नयन तुझे साजणी. कावगाच झाकीशी नयन
तुझे साजणी सांगतो गुपित गोड स्पर्श तुझा चंदनी धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले नाकळे कधी कुठे मन वेडे गुंतले पाहिले न मी तुला मृदुशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी ओ मृदुशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी रूप देखणे बघून नयन हे सुखावले रूप देखणे बघून नयन हे सुखावले नाकळे कधी कुठे मन वेडे गुंतले पाहिले न मी तुला तू मला न पाहिले नाकळे कधी कुठे मन वेडे गुंतले पाहिले न मी तुला वा पराग. मंडळी, कार्यक्रमावर चर्चा होत असताना आमचे टेक्निकल सपोर्टर सौमित कुमार यांनी एक सुखद खुलासा केला आहे की हे गीत ज्या 1983च्या गुपचूप चित्रपटातील आहे त्या चित्रपटाचे निर्माता किशोर मिस्किनजी हे त्यांचे मामा आहेत. आहे की नाही विशेष? मंडळी, प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची स्वतंत्र अशी एक शैली असते, पण आशय आणि विषय मात्र तोच असतो. मग त्यात वेगळं काय ते? आणि म्हणूनच मंगेश पाडगावकर असं म्हणतात की प्रेम 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 म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. मराठीतून इश्क म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं, व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं आणि कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं, कारण लव हेच त्याचं दुसरं नेम असतं. प्रेम 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 म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने, एक चॉकलेट अर्ध अर्ध खाल्लं असेल गोडीने, भर उन्हात दुपारी तुम्ही तासनतास फिरला असाल, कधी बसस्टॉपवर तिची वाट बघत झुरला असाल. प्रेम कधी भांडतं सुद्धा, निळं चांदणं सांडतं सुद्धा. 2 ओळची चिठ्ठी देखील प्रेम असतं आणि घट्ट घट्ट मिठी देखील प्रेम असतं, कारण प्रेम 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 म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. अहो, तिला मारलेली हाक सुद्धा प्रेम असतं आणि तिची मिळालेली साथ देखील प्रेम असतं. आता आमच्या दत्तात्रय रावाने अस्सल गावरान मराठी ढंगामध्ये तिला हाक मारली. पुढे काय झालंय हे त्यांच्याकडून ऐकूया. ग साजने कोण्या गावाची कंच्या नावाची, कोण्या राज्याची तो गराणी ग. आली ठुमकत नार लचकत मान मोरडत हिरव्या राणी. आली
ठुमकत नार लचकत मान मोरडत हिरव्या राणी खुळू खुळू घुंगराच्या हे शालू बुट्टेदार हे सोसन भार गोऱ्या रंगाची न्यारा ढंगाची चोळी भिंगाची ऐन्या वाणी ग आली ठुमकत नार लचकत मान मोरडत हिरव्या राणी डाळिंबाच दान तुझ्या हे गुलाबाच फूल तुझ्या हे कबूतर येड खुळ तुझ्या नादान झालो बेभान जीव हैराण येड्या वाणी ग आली ठुमकत नार लचकत मान मोरडत हिरव्या राणी कवळ्यात घेऊन या हे मऊ मऊ हिरवाळीच हे फिरतीच बेन तुझ्या लाडी गोडीन पुढल्या ओढीन राहू जोडीन राजा राणी ग आली ठुमकत नार लचकत मान मोरडत हिरव्या राणी ग साजने साजने ग साजने 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 ग अग साजने साजने ग अग साजने साजने ग क्या बात है दत्ता. आली ठुमकत नार लचकत मान मोरडत हिरव्या राणी. मंडळी, जेव्हा अशी नार येते तेव्हा प्रियकरापेक्षा इतर लोकांना गॉसिपिंगमध्ये जास्त रस असतो. पण मंडळी, त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं, करू द्या की मला सांगा तुमचं काय गेलं. त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं, करू द्या की मला सांगा तुमचं काय गेलं. अहो, घरात जागा नसते त्यांचं टॅक्सीत चालणार ना प्रकरण. ते थोडीच घोकीत बसणार आहेत पाणीनिचं व्याकरण. अहो, गुलाबी थंडीचे परिणामी होणारच. कोणीतरी कोणाला जवळ ओढून हे घेणारच. घेतलं तर घेऊ दे की मला सांगा तुमच्या घरचं बोचकं का कोणी उचलून नेलं. मग त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं, करू द्या की मला सांगा तुमचं काय गेलं. मंडळी, शेवटी प्रेम म्हणजे नक्की काय. प्रेम म्हणजे श्रावण, प्रेम म्हणजे वसंत, प्रेम म्हणजे सप्तरंगाने भरून आलेला आसमंत. प्रेम म्हणजे कोवळी फुले, प्रेम म्हणजे हिरवळ, मातीच्या सुगंधात मोगऱ्याचा दरवळ. जसं आयुष्यात व्यक्त होणं गरजेचं असतं, मन मोकळं होणं महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. ती मनात झुरते आहे तुम्ही पाहत राहणार, ती मनात झुरते आहे तुम्ही पाहत राहणार, कल्पनेच्या पावसात नुसतं नाहत राहणार. मला सांगा व्हायचं कसं, मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं. मनातलं गाणं असं नाही येत ओठी, त्यासाठी जुळाव्या लागतात हृदयाच्या रेशीमगाठी. आणि तेव्हाच तीही गाते त्याच्यासाठी. पण आज श्रद्धा गाणार आहेत रसिकांसाठी रुपेरी वाळूत माडांच्या वनात येना. रुपेरी वाळूत माडांच्या वनात येना.
रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना बनात येना जवळ घेना बनात येना जवळ घेना चंदेरीचा हुल्ल लावीत प्रीतीत येना चंदेरीचा हुल्ल लावीत प्रीतीत येना प्रीतीत येना जवळ घेना प्रीतीत येना जवळ घेना आसमंत सारा गुंजात गात मंद नुंद मारा दाटे उडी प्रिया तुझा इशारा देहावरी फुले असा शहारा तुझा इशारा असा शहारा रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना चंदेरीचा हुल्ल लावीत प्रीतीत येना प्रीतीत येना जवळ घेना प्रीतीत येना जवळ घेना लाजेत आजही फुले नाती डाली अनार प्रीत गीत गाती तू ये निशा अशी करी पुकारा दे प्रिया मला तुझा निवारा तुझा निवारा तुझा निवारा रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना चंदेरीचा हुल्ल लावीत प्रीतीत येना प्रीतीत येना जवळ घेना प्रीतीत येना जवळ घेना प्रीतीत येना जवळ घेना ला 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 जवळ घेना वा श्रद्धा, खूप छान. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना इथपर्यंत सर्व काही ठीक आहे. पण प्रेमात पडल्यावर प्रेमवीर जमिनीपासून 2 फूट हवेतच असतात. ते ऋषी कपूरचं गाणं आठवतंय ना, ला 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 ला, किंवा पहला नशा पहला खुमार. बरं, प्रेमात पडलं की सारे जण हे कविताच करायला लागतात. खरं सांगितलं तर थोडंसं हे वेड्यासारखंच वागतात. मग चंद्र, सूर्य, नभातले तारे सारे कवितेतून एकवटतात. पण तांत्रिकदृष्ट्या विचार केला तर एक गोष्ट जाणवते, या प्रेमाचा आणि चंद्राचा काय संबंध? बरं, चंद्राचीच उपमा का? बाकीच्या ग्रहांनी काय पाप केलं आहे? बरं, इतर ग्रहांना देखील रंग आहेत. कोणी असं का ना म्हणत की या राखाडी साडीत तू बुधासारखी मर्क्युरियस दिसतेस, किंवा या लाल रंगाच्या ड्रेसमध्ये तू मंगळासारखी दिसतेस, किंवा या ऑरेंज साडीमध्ये तू ज्युपिटरसारखी दिसतेस. पण चंद्रच का? मग गाण्यामध्ये पण तो चंद्र आहे साक्षीला. एकीकडे आपण म्हणतो की चंद्र म्हणजे सौंदर्य, सौंदर्य म्हणजे चंद्र, चंद्र म्हणजे चंद्रकोर, आणि लहान मुलांना मात्र चंदा मामा, एक उपग्रह आणि एवढा जांगड गुत्ता. पण खरं सांगू, प्रेम हे थोडंसं कल्पनेत रमतं. चंद्र, सूर्य, तारे, क्षितिज, सागर हे सारे प्रेमाची व्याप्ती दर्शवतात. अवकाशासारखं अमर्याद असतं प्रेम, सागरासारखं अथांग असतं प्रेम, फुलपाखराच्या पंखासारखं नाजूक असतं प्रेम, चंद्राच्या प्रकाशासारखं शीतल असतं प्रेम. प्रेमाच्या भावविश्वातला चंद्र हा दूत आहे, आणि म्हणूनच त्याच्या साक्षीने केलेलं प्रेम हे शीतल आणि सुखद प्रेमाची अनुभूती देतं, काहीशी या गीतासारखी. अनुभवूया पराग याच्या स्वरात. तोच चंद्रमान भात, तीच चैत्र यामिनी,
तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी एकांती मज समीप तीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तोच चंद्रमान भात नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे छाया नीरे खियले चित्र तेच देखणे जाईचा कुंज तोच तीच गंध मोहिनी एकांती मज समीप तीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तोच चंद्रमान भात सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे मीही तोच तीच तूही प्रीती आज ती कुठे तीन आर्तता पुरात स्वप्नतेन लोचनी एकांती मज समीप तीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तोच चंद्रमान भात त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा वाळल्या फुलात व्यर्थ गंध शोधतो पुन्हा गीत येन ते जुळून भंगल्या सुरातुनी एकांती मज समीप तीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तोच चंद्रमान भात प्रेमात पडलं की माणूस स्वप्न बघतो आणि स्वप्नात दोघे एकमेकांना पाहत असतात. एवढं छान वाटतं की या स्वप्नातून कधीच बाहेर पडू नये असं वाटतं. नाही, बरोबर आहे ते. कारण असा एकांत स्वप्नातच मिळू शकतो. कारण या शहरात पोट भरायला जागोजागी डोसा मिळतो, पण आडोसा कुठे मिळत नाही. म्हणून झाडावर प्रेम करा असं बागेत जरी लिहिलेलं असलं तरी लोक झाडाखालीच प्रेम करतात. पाहता क्षणी एखादी व्यक्ती आवडणं हे आकर्षण असतं, परत पाहावंसं वाटणं हा मोह असतो. त्या व्यक्तीच्या जवळून जाण्याची इच्छा असणं ही ओढ असते आणि त्या व्यक्तीला जवळून जाणणं हा अनुभव असतो. आणि त्या व्यक्तीला तिच्या गुणदोषासकट स्वीकारणं हेच खरं प्रेम असतं. मग चांदण्या रातीत तिचा हात हातात घेऊन चालताना कोवळ्या कोवळ्या दवात गवत चिंब ओलं झालं होतं, मऊ मऊ मातीतून चांदणं रुजून आलं होतं. ही सारी अनुभूती गाण्यातून अनुभवूया श्रद्धा पिंपळे यांच्या स्वरात. चांदण्यात फिरताना चांदण्यात फिरताना माझा धरलास
मंडळी, तुम्ही पाहत आहात म्युझिकल वेव्हची एक सुरेल दिवाळी पहाट, मन वेडे गुंतले. आज मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो आमचे निर्माता पराग पवनीकर आणि प्रसाद राऊत यांचे. या दोघांचं कौतुक आणि आभार यासाठी देखील की लॉकडाऊनच्या प्रतिकूल परिस्थितीतही मनोरंजनाची अनुकूलता त्यांनी लिलया साधली. ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी तांत्रिक बाजू सांभाळण्याची ज्यांची हातोटी आहे ते सौमित कुमार यांचेही मनापासून आभार. आमचा गायकवृंद सौमित कुमार, आरती गाडगीळ, दत्तात्रय मेस्त्री, पराग पवनीकर, श्रद्धा पिंपळे आणि निलेश निरगुडकर यांचेही आभार. आणि या 2 गाण्यामध्ये तुम्हा रसिकांशी संवाद साधणारा मी प्रशांत गुरव सविने साकारत आहोत मन वेडे गुंतले. रसिक हो, प्रेम होणं ही एक सुंदर अनुभूती आहे. बरं, काय होतं जर असं कोणी मला विचारलं तर मी म्हणेन की माझं काय तुमचं काय, माझं काय तुमचं काय, प्रेमात पडलं की असंच व्हायचं. तिचं बोलणं, तिचं हसणं, जवळपास नसूनही जवळ असणं, जीवनीशी खेळ करीत खोटं रुसणं, अचानक स्वप्नात दिसणं. आपण सारं आठवतो, प्रत्येक क्षण आपल्या मनात साठवतो. आठवणीचं चांदणं असं झेलून घ्यायचं. माझं काय तुमचं काय, प्रेमात पडलं की असंच व्हायचं. आमचा एक गुणी गायक सौमित देखील प्रेमात पडलाय. काय म्हणता, विश्वास बसत नाही? आमच्या टीमने त्याला तिच्यासाठी गाताना रेकॉर्ड केलंय. चला दाखवतो. प्रेमाच्या वैविध्याचा जर कोणी उहापोह केला असेल तर या चित्रपटांनी. प्रेमाचं गारूड जेव्हा चित्रपटावर आरूढ झालं तेव्हा नवनवीन कल्पनांना उधाण आलं.
म्हणजे एखाद्या नट आणि नटी याचा रोमांस दाखवायचा असेल तर एखादं चिंब पावसात गाणं चित्रित करतात. मग प्रेम आणि पाऊस असा एक नवा प्रकार प्रचलित झाला. रसिकांच्या मनालाही तो भावला आणि त्यातूनच अजरामर गीतांची शृंखला सुरू झाली. याला कारण असंही असेल की पावसामध्ये असणारी एक सकारात्मक ऊर्जा जी शरीरातला क्षीण काढून भावनांना प्रवाही करतं. निसर्गाची ही किती अद्भुत गोष्ट आहे ना, की जिथे पाण्याच्या थेंबाने मातीतून अंकुर फुटतात तिथे पाण्याच्या थेंबाने रूपास एक नवा बहर येतो. बहर म्हणजे ग्लो ना मराठीत. त्यावरून एक किस्सा आठवला की एक सुंदर मुलगी इंजिनिअरिंगच्या परीक्षेच्या हॉलमध्ये येऊन बसते. तिला बसल्यानंतर लक्षात येतं की ती पेन आणायला विसरली आहे. एक छोटीशी मुलगी धावत धावत तिच्याकडे येते आणि हात पुढे करून म्हणते, मम्मी पेन. वर्गातील सर्व मुलं आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहतात. मम्मी? हा कुठल्या काही साबणाचा कमाल नाही आहे, एटी होती गेल्या 8 वर्षापासून. ऐकूया स्वरांनी चिंब भिजलेलं एक प्रेमगीत परागच्या स्वरात. चित्रपट मुंबई पुणे मुंबई. कधी तू रिमझिम झरणारी बरसा, कधी तू चमचम करणारी चांदण्या, कधी तू कोसळत्या धारा, हैमान वारा, बिजलीची नक्षी अंबरा, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची ओलिरा. कधी तू रिमझिम झरणारी बरसा, कधी तू चमचम करणारी चांदण्या. कधी तू अंग अंग मोहरणारी, आसमंत दरवळणारी, रात राणी वेड्या जंगला. कधी तू अंग अंग मोहरणारी, आसमंत दरवळणारी, रात राणी वेड्या जंगला. कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्या, कधी तू रिमझिम झरणारी बरसा, कधी तू कोसळत्या धारा, हैमान वारा, बिजलीची नक्षी अंबरा, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची ओलिरा. कधी तू रिमझिम झरणारी बरसा, कधी तू चमचम करणारी चांदण्या.
जरी तू कळले तरी ना कळणारे, दिसले तरी ना दिसणारे, विरणारे मृगज पेक्षणा. जरी तू कळले तरी ना कळणारे, दिसले तरी ना दिसणारे, विरणारे मृगज पेक्षणा. तरी तू विकलेल्या माझ्या पापण्या, कधी तू रिमझिम झरणारी बरसा, कधी तू कोसळत्या धारा, ऐमान वारा, बिजलीची नक्षी अंबरात, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची ओलिरा. कधी तू रिमझिम झरणारी बरसा, कधी तू चमचम करणारी चांदण्यात. प्रेम आणि शृंगार यांचा खूप घनिष्ठ असा संबंध आहे. प्रियकरासाठी सजलेली प्रेयसी ही नेहमीपेक्षा थोडी जास्त सुंदर दिसते आणि भेटायला उत्सुक असलेला प्रियकर त्या दिवशी थोडा जास्त रुबाबदार वाटतो. आणि म्हणूनच नवरसातला एक रस शृंगार रस हा प्रेमातून किंवा प्रेमावाचून अपूर्णच असतो. ज्या शृंगार रसाने प्रेमी युगुलांना भुरळ पाडली तो कलाकारांनाही मोहिनी घालतो. मग असा आविष्कार घडतो की प्रेम आणि शृंगार यांचा एक परिपाक बनतो. अंग थिरकते, रोमरोमात एक झिंग भिनते आणि आकारते प्रेमात चिंब न्हालेल्या लावण्य लतिकेची अदाकारी. जिला नाकारण्याची पेशवाईला नव्हती बिशात, जिला नाकारण्याची पेशवाईला नव्हती बिशात उभ्या महाराष्ट्राने दिली रसिकतेची दाद. प्रेम, लावण्य आणि शृंगाराचा त्रिवेणी मिलाप. जिथे घुंगरू देतात ढोलकीला साथ, तिथेच रंगतो अस्सल लावणीचा मराठमोळा बाज. रसिको, आज जी लावणी साकारत आहोत ती जवळपास 69 वर्ष जुनी आहे, पण आजही तितकीच मनाला भावणारी आहे. आज श्रद्धा पिंपळे यांच्या स्वरात अनुभवूया. लटपट 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 तुझं चालणं ग मोठ्या नखऱ्याचं, चालणं ग मोठ्या नखऱ्याचं, बोलणं ग मंजुळ महिनेचं, बोलणं ग मंजुळ महिनेचं. नारी ग नारी ग नारी ग नारी ग नारी ग. लटपट 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 तुझं चालणं. कांती नवनवतेची दिसे चंद्राची प्रभाडवळी, जाई चिरवेल कमळी, जाई चिरवेल कमळी. दिसणार सुकुमार निर्मगाल वट पवळी, दिसणार सुकुमार निर्मगाल वट पवळी. जशी जवळीची शेंग कमळी, जशी जवळीची शेंग कमळी. दिसणार सुकुमार निर्मगाल वट पवळी. दारुणपण अंगात झोक मदनाचा जोरात, चालणं ग मोठ्या नखऱ्याचं, बोलणं ग मंजुळ महिनेचं, बोलणं ग मंजुळ महिनेचं. नारी ग नारी ग नारी ग नारी ग नारी ग. लटपट 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 तुझं चालणं. रूपसुरतीचा डौला, रूपसुरतीचा डौला, तेज अनमोल सगुण गहिना. जशी का पिंजरातील मैना, जशी का पिंजरातील मैना. हिच्यासाठी कितीकांची जन लोकात झाली नैना,
हिच्यासाठी कित्येकांची जनलोकात झाली दैना, अशी ही चंचल मृगनयना, अशी ही चंचल मृगनयना. हिच्यासाठी कित्येकांची जनलोकात झाली दैना. लख 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 तेज ग जैसे तुटक्या ताऱ्याचा, चालणं ग मोठ्या नखऱ्याचं, बोलणं ग मंजुळ महिनेचं, बोलणं ग मंजुळ महिनेचं. नारी ग नारी ग नारी ग नारी ग नारी ग. लटपट 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 तुझ्या चालणं ग मोठ्या नखऱ्याचं, चालणं ग मोठ्या नखऱ्याचं, बोलणं ग मंजुळ महिनेचं, बोलणं ग मंजुळ महिनेचं. मंडळी, आजकालचं प्रेम कालानुरूप बदलत चाललंय, थोडंसं व्हर्च्युअल झालंय. व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या जमान्यात स्टेटसवरून माणसाचा स्टेटस ठरवला जातो. तोंडाला फेस येईपर्यंत फेसबुकला चिकटलेली असतात आणि त्यातच या प्रोफाईल पिकचं एक वाढतं पीक आलं आहे. पण आपण हे विसरतो की फोटो काढायला वेळ लागत नाही, पण इमेज बनवायला वेळ लागतो. प्रेम म्हणजे थिल्लरपणा नव्हे, तर नितळ पाण्यासारखं स्वच्छ सुंदर असतं प्रेम. राधाकृष्णासारखं निर्मळ आणि पवित्र असतं प्रेम. कृष्ण जरी भगवंत असले तरी जेव्हा निस्सीम प्रेमाचा उल्लेख होतो तेव्हा राधेचं नाव हे पहिलं घेतलं जातं. राधे कृष्ण असंच संबोधलं जातं. ही आहे खऱ्या प्रेमाची किमया. राधाकृष्ण यांच्या प्रेमाचं वर्णन अनेक संगीतकारांनी त्यांच्या रचनेत केलं आहे. हल्लीच्या काळातील म्हणजे तरीही 16 वर्षापूर्वीचं हे गीत आजही तितकंच मनाला भावतं. अशोक पत्की यांची कलाकृती स्वरसाज चढवला स्वप्नील बांदोडकर याने. पण आज अनुभवूया दत्तात्रय मेस्त्री यांच्या भावस्वरात. रंगात रंगतो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते, ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते. रंगात रंगतो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते, ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते. त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साध ऐकुनी होई, राधा हे बावरी हरीची, राधा हे बावरी, राधा हे बावरी हरीची, राधा हे बावरी. हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना, चिंब चिंब देहावरुनी श्रावण धारा झरताना. हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगुन जाई, हा उन्हाळ वारा गुज प्रीतीचे कानी सांगून जाई. त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साध ऐकुनी होई, राधा हे बावरी हरीची, राधा हे बावरी, राधा हे बावरी हरीची, राधा हे बावरी. आज इथे या तरुतळी सूरवेणूचा
असे खुणावती तुझ सामोरी जाताना उगा पावले घुटमळती हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरपून जाई हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयाचे पाही त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साध ऐकुनी होई राधा हे बावरी हरीची राधा हे बावरी राधा हे बावरी हरीची राधा हे बावरी रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साध ऐकुनी होई राधा हे बावरी हरीची राधा हे बावरी 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 दत्ताकडून रांगडाबाज आपण अनुभवला, पण आज प्रेमगीताची झलकही मिळाली. हाही अंदाज कमाल होता. मित्रहो, आयुष्य गुलजार होण्यासाठी कोणाचं आयुष्यात असणं फार गरजेचं असतं. ओढ म्हणजे काय हे जीव लावल्याशिवाय कळत नाही. प्रेम म्हणजे काय हे स्वतः केल्याशिवाय समजत नाही. प्रयत्न तर सगळेजण करतात, पण आयुष्यात खूप काही हवं असतं. पण हवं तेच मिळत नसतं. हवं ते मिळालं तरी खूप कमी असतं. चांदण्याने भरून सुद्धा आभाळ आपलं रिकामं असतं. पण खरा प्रेमवीर काही आशा सोडत नाही. तो म्हणतो की स्वतःच काय मोठे म्हणविता आम्हाला एक संधी द्या. अरे बांधू आम्ही स्वप्नातील ताजमहल, पण जरा थांबा, आम्हालाही एखादी अशी मुमताज मिळू द्या. आणि अशी मुमताज जेव्हा तुमच्या आयुष्यात येते तेव्हा सगळं काही बदलून जातं. आणि मग काय होतं ऐकूया सौमितच्या आवाजात. प्रीतीच्या चांद राती घेऊनी हात हाती जोडू अमोल नाती येना. प्रीतीच्या चांद राती घेऊनी हात हाती जोडू अमोल नाती येना. ये प्रिये ये प्रिये प्रीतीच्या चांद राती घेऊनी हात हाती जोडू अमोल नाती येना. फुलला हा कुंज सारा हसली पाने फुले. फुलला हा कुंज सारा हसली पाने फुले. रुसवा आता कशाला अधरी प्रीती झुले. हसते चांदणे प्रीतीच्या चांद राती घेऊन हात हाती जोडू अमोल नाती येना. प्रीतीच्या चांद राती घेऊनी हात हाती जोडू अमोल नाती येना.
लख ये या मिलनाला नुरले काही उणे हात दे साथ दे प्रीतीच्या चांद राती घेऊन हात हाती जोडू अमोल राती ये ना प्रीतीच्या चांद राती घेऊन हात हाती जोडू अमोल राती ये ना ये प्रिये ये प्रिये ये प्रिये ये प्रिये मित्र सौमित, खूप छान. एवढी सुंदर प्रणयरम्य अदाकारी असेल तर ती नक्कीच येईल. मंडळी, तुम्ही पाहताय पराग आणि प्रसाद यांची प्रस्तुती म्युझिकल वेव्सची सुरेल दिवाळी पहाट मन वेडे गुंतले. संगीत हे भावनाप्रधान असतं. भावभावनांचं प्रकटीकरण म्हणजे संगीत. आणि त्यातला एक मुख्य भाव म्हणजे प्रेम. कारण जिथे प्रेम आहे तिथे आनंद आहे. आणि म्हणूनच की काय, मराठी मातीत रुजलेल्या लोककला प्रकारात याचा प्रामुख्याने समावेश होताना दिसतो. महाराष्ट्राच्या लोककलेची रागणी जिला म्हणतात, अर्थात लावणी. लवण म्हणजे मीठ. मिठाशिवाय कुठल्याही पक्वान्नाला चव नाही. तसंच मराठी मैफिल लावणीशिवाय पूर्ण नाही. प्रेम आणि शृंगार याचा सुंदर संगम म्हणजे लावणी. कोण्या एकेकाळी कमी लेखली गेलेली लावणी पुन्हा एकदा नवीन पालवीसारखी पल्लवित झाली आणि घराघरात पोचली. गावच्या जत्रेतील लावणी सुरेखाताई पुणेकरांनी साता समुद्रापार नेली. हेच या कलाकाराचं आणि या कलाप्रकाराचं यश. अशी ढंगदार लयदार अस्सल मराठमोळी लावणी घेऊन येत आहेत आरती गाडगीळ. आता लावणी म्हटलं की टाळ्या आणि शिट्ट्या तर हव्याच. बरं, हा ऑनलाईन कार्यक्रम असल्याने टाळ्या येतील, पण शिट्ट्यांचं इमोजी कुठून आणणार? चढा मोठी
ती एकदम ठसकेबाज. पाहिलंत मंडळी, आतापर्यंत या कार्यक्रमात एवढ्या सकाळी एवढी गाणी झाली, पण प्रत्येक गाण्यागणिक आपण अधिकाधिक प्रफुल्लित होत गेलो. कारण हा प्रेम निव्वळ एक विषय नाही, तर प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. आणि म्हणूनच पराग आणि प्रसाद यांच्या प्रेम या संकल्पनेतून साकारली आजची ही दिवाळी पहाट. मन वेडे गुंतले. सगळं काही विकत घेता येऊ शकतं, पण प्रेम नाही. जसं मी आधीही म्हणालो की जिथे प्रेम आहे तिथे आनंद आहे. तो कलेत आहे, खेळात आहे, जोपासलेल्या आवडीत आहे. तसाच जगातल्या सूक्ष्म गोष्टीतही तो दडलेला आहे. म्हणून निसर्ग आपल्याला खुणावतो, मोहित करतो. या निसर्गाने आजवर अनेक संगीतकारांना भुरळ पाडली आणि त्यांना त्यातून गाणंही स्फुरलं आणि मग ते चित्रपटात आलं. बरं, चित्रपटाचा उल्लेख झाला आहे तर सचिन पिळगावकरजी यांचा नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील गीत आपल्यासमोर घेऊन एक असा कलाकार येत आहे ज्याला तुम्ही ETVच्या गौरव महाराष्ट्रामध्ये देखील पाहिलं. या स्पर्धेचा उपविजेता जोरदार जोरदार टाळ्यांच्या गजात येत आहे निलेश निरगुडकर. हिरवा निसर्ग हा भोवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे. हिरवा निसर्ग हा भोवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे. हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा, नवे पंख पसरा उंच उंच लहरा. बिर जारे गीत गारे धुंद भारे. हो हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे. गुलाबी हवा अशी मंद मंद वाहते, शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते. गुलाबी हवा अशी मंद मंद वाहते, शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते. सुगंधी फुलांना नशात आली, सडा शिंपिला जणू प्रीतीने. हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे. नव्या संगीतातले तराणे नवे असे, कुणी सोबती मला
मिळाया हवे असे नव्या संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवे असे जन्म हे जगावे विश्व हे बघावे हे करून पोहावे संग साथीने हिरवा निसर्ग हा भवनीने जीवन सफर करावतीने मन सरगम छेडारे जीवनाचे गीत गारे धुंद मारे हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा फिर फिर जारे गीत गारे धुंद मारे हिरवा निसर्ग हा भवनीने जीवन सफर करावतीने मन सरगम छेडारे जीवनाचे गीत गारे धुंद मारे दू 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 रसिक हो आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. क्या बात आहे निलेश, खूपच छान, खूपच छान. प्रेम फक्त तरुणांनाच होतं असं नाही, आमच्या सिनियर तरुणांच्याही काही अपेक्षा असतात. पण अनेक वेळा उपेक्षा होते तो भाग निराळा. मग तेही म्हणतात की चंद्रमा हासे नभी शीतल चांदणे, चंद्रमा हासे नभी शीतल चांदणे, आमच्या नशिबी आहे कपाळी अमृतांजन लावणे. लावण्या हेही कपाळी नसतो तसा नाराज मी, लावण्या हेही कपाळी नसतो तसा नाराज मी, इतुके खरे की आपुल्याच हाती लावणे. तसा वयाचा आणि प्रेमाचा काही संबंध नसतो. एका आजीला बघून आजोबा म्हणाले की आता डोईवरील केस लागले पिकाया, आता डोईवरील केस लागले पिकाया, ऐकू जरा येतं आता कमी लागले दिसाया. तरीही मला कशी दिसते ती सुंदर, तरीही मला कशी दिसते ती सुंदर, काय फसवतो का काय माझा चष्म्याचा नंबर. वय कितीही असलं तर प्रेम कधी म्हातारं होत नसतं, ते नेहमी चिरतरुण असतं. आता हीच गोष्ट गाण्यातून सांगायला येत आहे सौमित कुमार. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी, दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी, दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड बघ निळसर पाणी झेलमचे झुळझुळे, हे गवत नवे हे पिवळे केशर मळे. ही किमया केवळ घडते प्रीतीमुळे, प्रीतीमुळे. उघडे डोंगर आज हिमाचे मुकुट घालतीशी, दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड रुसलीस उगा का जवळ येना जरा, जागीत बुलबुला माझ्या चित पाखरा. हा राग खरा की नखऱ्याचा मोहरा, मोहरा. किती वार विमरू तुझ्यावर, किती करू शाही. दिसशी तू
दिसशी तू नवतरुणी काश्मीरी हे चिंचेचे झाड हर रंग दावीची गुलाब कहिरे पिके तुझे गाल सरोवर दिसते का लाडके पाण्यात तरंगे धडफुलले होडके होडके त्यात बैजुने मधुचंद्राची यात करू साजिरी दिसशी तू दिसशी तू नवतरुणी काश्मीरी ते चिंचेचे झाड दिसे मजची नाग वृक्षापरी दिसशी तू नवतरुणी काश्मीरी ते चिंचेचे झाड. क्या बात आहे सौमित, बहुत खूप. प्रीतीच्या चांदराती घेऊन हात हाती जोडू अमोल नाती येना असे दिवस आयुष्यात फार काळ काही राहत नाहीत. एकदा का प्रेमाचं लग्नात रूपांतर झालं की सारं काही बदलतं. तुझ्यावर रागवणं हा तुला आठवण्याचा एक बहाणा आहे. तू आलीस की तो जातो, तसा रागही माझा शहाणा आहे असं म्हणणारा प्रियकर कधी कधी शहाणपण हरून बसतो. पती पत्नी आयुष्याच्या रथाची 2 चाकं असतात. खरं तर मित्र बनून प्रियकर बनणं सोपं, प्रियकर बनून नवरा बनणं हेही सोपं. कठीण असतं ते नवरा बनून प्रियकर राहणं आणि बायकोला मैत्रिणीसारखं समजून घेणं. आणि हे ज्याला जमतं त्या नवऱ्याला सुंदर दिसणाऱ्या मैत्रिणीची आणि त्या बायकोला समजून घेणाऱ्या मित्राची गरज नाही भासत. मंडळी, लग्नानंतर कुलदैवतेचा मान म्हणून गोंधळ घालण्याची प्रथा आहे. कारण एवढंच की लग्नानंतर या नवदाम्पत्याच्या आयुष्यात कुठलाच गोंधळ होऊ नये. चला तर मग आपणही गोंधळ घालूया. कुठे गेलेत आमचे गोंधळी? हे काय, आलेच की दत्ता मेस्त्री. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा मी मनाचा दिवाख तुटला अंतरंगी आवाज उठाला ऐरणीचा सवाल सुटला लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. हाय जतळपली आग उसळली ज्योत झळकली आई ग बंध विणला भेद शिणला भाव भिनला आई ग माळ कवड्याची घातली ग
म्युझिकल वेव्हची ही दिवाळी पहाट पाहता पाहता आता शेवटापर्यंत पोहोचली आहे. आम्हाला खात्री होती की या गाण्यात तुमचं मन गुंतत जाईल आणि म्हणूनच हे शीर्षक किती समर्पक होतं की मन वेडे गुंतले. मनपूर्वक आभार आमचे निर्माता पराग पवनीकर आणि प्रसाद राऊत यांचे. तांत्रिक सहकार्य लाभले ते सौमित कुमार यांचे. साऱ्या रसिक श्रोत्यांचे हे मनपूर्वक आभार. रसिक हो, आजचा काळ बिकट आहे. कोरोना महामारीचं संकट अजून दूर सरलं नाही. 18 पगड जातीच्या या महाराष्ट्राला भुरळ पाडणारा विठुराया, पण यंदा विठुरायाची ही वारी नाही. आम्ही सारे कलाकार स्वराभिषेक करत या विठू माऊलीलाच साकडं घालतोय की माऊली, लेकरांवर आलेलं हे संकट दूर कर, हे साचलेलं मळप दूर कर. पुन्हा एकदा तुझ्या दर्शनाला वारी करून यायचं आहे. पण जाता जाता रसिकवरांना एवढंच म्हणेन की आभाराचे भार कशाला, आता फुलांचे हार कशाला. आभाराचे भार कशाला, आता फुलांचे हार कशाला. हृदयामध्ये घर बांधू, अशा घराला दार कशाला. दिवाळीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देत तुमची रजा घेतो. पुन्हा भेटू एका नव्या संकल्पनेसह. धन्यवाद. बसावारीचा घेतला पावलांनी आम्हा बाळा म्हणते तुझी सावली. गळा भेट घेण्या भिवेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस का लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माऊली. तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावलांनी वसा. टाळ घोषातून साद येते तुझी धावते वैष्णवांना दिशा. म्हणती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस का लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माऊली.